देखील मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. नक्कीच बाबांचा अभिमान असला पाहिजे, कारण बरेचसे असं म्हणतात की आम्हाला मुलाला शिकवायचं होतं पण आमची परिस्थिती नव्हती म्हणून नाही शिकू शकलो. पण यांनी दाखवून दिलंय पैसा असो नसो परंतु लढण्याची धमक असेल तर आपण मुलांना कोणत्याही स्तरावरती नेऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी गणेश गायकवाड यांनी मात्र दाखवले. धन्यवाद. तसेच सन्मान्य ओमकार ठोंबरे साहेब आपण मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. ओमकार ठोंबरे साहेब आपण या लगेच. सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते परशुरामजी आणि त्यानंतर आमचे मितेजी या ठिकाणी मैदानावरती आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की कृपया आपण लगेचच आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे. मी विनंती करतोय अर्थातच या ठिकाणी मान्यवर मंडळी आलेले आहेत त्यांना विनंती करतोय. सन्माननीय परशुरामजी तसेच सन्माननीय मितेजी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी दादांच्या वतीनं विनंती करतोय की आपण मात्र कृपया आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. बालाजी बियर शॉपचे मालक सन्माननीय रणजित मोकल साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण मी अमित दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. रणजितजी मोकल साहेब आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपला सत्कार अर्थातच या ठिकाणी आपण या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे असे आमचे अमित दादा यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार घेतोय. अर्थातच प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. खऱ्या अर्थानं आम्ही ठिकठिकाणी स्पर्धा करतो परंतु एवढे मान्यवर आम्हाला फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी आम्ही दादाचे हे सर्व मान्यवर सर्व अर्थातच मित्रमंडळी सर्व दिग्गज मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या महिला कार्यकर्ता अर्थातच महिला बचत गटच्या हशिवरे गावच्या CRP सौभाग्यवती आरती मोकलताई या ठिकाणी आलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं दादांना सुद्धा नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. आरती म्हात्रे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार मी अर्थातच दादांची बहीण मीनाताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित महिला बचत गट हशिवरे गावच्या CRP सौभाग्यवती आरती म्हात्रे यांचा सत्कार आपण मी मीनाताईंच्या शुभ हस्ते करण्यासाठी विनंती करतोय. तसेच शिरवली सदस्य ग्रामपंचायत सदस्य अर्थातच संदेशजी मातेसाहेब आपण यायचं आहे. शिरवली ग्रामपंचायत सदस्य संदेशजी मातेसाहेब आपण प्रेक्षकांमध्ये आलात आपण लगेच यायचं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शहापूर सन्माननीय मितेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी दादांनाच विनंती करतोय दादा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मितेश पाटील साहेबांचा सत्कार घ्यायचा आहे सन्मान करायचा आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील. मी अमित दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा या मायची उबदार शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि अर्थातच या स्पर्धेची गोडभेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपण या ठिकाणी सत्कार करतोय सन्मान करतोय. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात. या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहात आणि खऱ्या अर्थानं अनेक असे मान्यवर अजून देखील या स्पर्धेसाठी येत आहेत. तसेच सन्माननीय चक्रपाणी परशुराम म्हात्रे धोळपाडा येथील आहेत. त्यांचं देखील आपण येथे सत्कार करणार आहे सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय सत्कार करतोय. सर्व मान्यवांचा पुनश्च या ठिकाणी खारेपाट प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार.
कृपया बघा लॉंगॉनच्या दिशेनं आणि मिड विकेटच्या दिशेनं ज्या गाड्या आपण पार्क केलेल्या आहेत, विनंती असेल की आपण त्या बाईक तिथून काढायच्या आहेत, नाहीतर आमचे कमिटी मेंबर्स आता त्या दिशेने यायला लागली आहेत. सो कृपया आपण ते येण्या अगोदरच काढायचे आहेत बाईक. कृपया विनंती असेल की आपण लगेचच त्या ठिकाणी बाईक काढायची आहेत, कारण पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केला, एक सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धाबेवरती मात्र संतुष्ट झाले. दोनही संघ फायनलचा सामना खेळत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार आहे यासाठी दोनही संघांचे स्ट्रगल, संघर्ष, परिश्रम मात्र घेतले जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, तसेच पबली आयवा कॅच यासाठी सुद्धा पारितोषिक आहे. जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलात तर त्या झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यानंतर 5 धावा जर धावून पळून पूर्ण केल्यात तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील यांच्याकडून धन्यवाद. तसेच मैदानावरती रोशन मिलन पाटील जो खेळत आहे त्यासाठी बक्षिसाच्या अर्थातच बक्षीस आलेलं आहे, परंतु यावेळेस आपण पाहूया एक अप्रतिम असा कॅच पकडलाय. फलंदाज बॅटिंग करत असताना तंबूमध्ये परत. मिलन पाटील अर्थातच रोशनच्या भाचीकडून त्याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. कुमारी दिग्वी ओमकार पाटील हिच्याकडून आलेलं आहे. जर आपण प्रत्येक षटकार म्हणजे जेवढे पण षटकार माराल त्या प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक मात्र असणार आहे. बघा आता भाषीने मामाला हे बक्षीस लावलेलं आहे, ते किती षटकार मैदानावरती खेळणार. यस अंपायर, जरा वेळ दवडू नका, विनंती असेल. यस बरोबर ना पंच, वेळ दवडायचं नाही. या टीम मीटिंग घेऊ नका याची दक्षता घ्या. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आतापर्यंत एक गडी बाद 1400 धावसंख्या दाफलकावरती आलेली आहे. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहेत. फायनलचा हा सामना खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 अंतिम टप्प्यावरती. ओहो, चांगला बॉल, खोलो टप्प्याचा बॉल, परंतु इथे मात्र नक्कीच फलंदाज सफल झाला होता. पंचांकडे अपील केली जरूर, परंतु कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. सेकंड ओव्हरचा काही मार्गस्थ सामना फक्त 3 षटकांचा आहे, त्याच्यामुळे जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर इथून मात्र बेभान, बेधुंद, विस्फोटक, तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल, कार्पेटचा आधार घेतला, एक सिंगल धाव तर घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेत. एका धावेच्या साह्याने दफलकावरती पुन्हा एकदा बदलाव. 15 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती मात्र समाप्त झालेला आहे. 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना दफलकावरती बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जयनमोहन बेलपाडा या संघाची धावसंख्या दफलकावरती आली आहे, ती म्हणजेच 1 गडी बाद 15. पुन्हा या ठिकाणी आपण प्रेक्षक वर्ग पाहू शकता. संध्याकाळची वेळ आहे, फायनलचं टायमिंग आहे. अंतिम विजेता कोण असणार आहे? प्रथम क्रमांक आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. 1,11,111 रुपये कोण जिंकणार आहेत? ट्रॉफी कोण जिंकणार आहे? द्वितीय क्रमांक 77,777, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 55,555. अशा पद्धतीची भरघोस बक्षिसं या स्पर्धेला आली आहेत. सन्माननीय मेघराज पाटील आणि एकनाथ पाटील आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव तर घेतली. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागतंय.
बघा एक एक धावेसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. टॉस जिंकला त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु ह्या निर्णयावरती नक्कीच कशा पद्धतीने अंमलबजावणी करत आहेत किंबहुना हा निर्णयाचा कशा पद्धतीने उपयोग करत आहेत. टॉस जिंकल्यानंतर बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षण घेताना आपल्याला संघ पाहायला मिळाले, परंतु अंतिम सामन्यामध्ये हो चांगला फटका डिग आउट करून खेळून काढलेला आहे. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. धावफलक पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. हॅलो ठीक, मी विनंती करतोय सन्माननीय या खारेपाट कमिटीचे कार्यकर्ते शशिकांत पाटील, आपण व्यासपीठावरती या. तसेच मेघराज पाटील आणि एकनाथ पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. चांगला फटका, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअरच्या दिशेनं आहे. एक सिंगल धाव तर घेतली आहे, एका धावेवरती संतुष्ट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धी त्यांचा जो सहकारी आहे त्याची विकेट सॅक्रिफाईस करतोय. पुन्हा एकदा डीजीला संधी. पाठवा, वेळ कमी आहे आपल्याकडे. निमिषदा, निवृत्ती दादा, एक बॅट्समन अजून मैदानावरती पाठवा. नाही, वेळ होतोय त्याच्यामुळे आपण तिकडे पाठवलं तरी चालेल. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानावरती आतिश गेलेला आहे. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सज्ज झालाय, तो म्हणजे जयेश. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न मात्र फसला गेलेला आहे. ज्या प्रकारे अगोदरच्या मॅच मध्ये रोशनने बॅटिंग केली होती तीच बॅटिंग आता रिक्वायर्ड आहे. फक्त 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा जयेश चांगल्या पद्धतीने आपला अनुभवाचा उपयोग करत असताना. ओहो, लो फुल टॉस बॉल, परंतु पाठीमागे मात्र फील्ड झालेला आहे आणि इथे मात्र धावा मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा फलंदाज बाद. अनुभवतोय. पाहता पाहता पहिलं जे सत्र आहे ते आता समाप्तीच्या मार्गावरती आहे. फक्त एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पाहूया एका बॉलवरती काय येणार. मोठा फटका येणार का? चौकार, षटकार, डॉट बॉल, विकेट, कॅच आउट, काय पाहायला मिळेल? धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 18. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. चेंडू अगदी वेगाने येतो सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे जरूर आणि 2 धावा अगदी सहजरित्या मात्र पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या साहाय्याने पहिल्या सत्राची होती आहे सांगता. धावफलकावरती 20 धावा मात्र आलेल्या आहेत. 21 धावेचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलेलं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे मित्रांनो. वेळ मात्र अजिबात दवडायचा नाहीये. व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे सन्माननीय गुरुनाथ पाटील आणि मेघराज पाटील यांचं आगमन होते आणि त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्कोर सांगा, स्कोर कळवा. 20 धावा झालेल्या आहेत. 21 ची गरज आहे. मित्रांनो, या इनिंग ब्रेक मध्ये आपण 2 विशेष व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पाहुणे मेघराज पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी विनंती करतोय आम्ही दादा आपल्या शुभ हस्ते मेघराज पाटील यांचं यथोचित मानसन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या मुख्य भागी यायचं आहे आणि आपला हा मानसन्मान
स्वीकारायचा आहे. अमित दादा यांच्या शुभ हस्ते ज्यांनी ही स्पर्धा, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यांना पुरस्कृत केली गेली, असे सन्माननीय अमित दादा नाईक यांच्या माध्यमातून येथे आलेल्या मान्यवरांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. सन्माननीय आत्माराम पाटील काका आपल्याला, आत्माराम ठाकूर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आत्माराम ठाकूर आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रसाद पाटीलच्या प्रत्येक षटकाराला कीर्ती शाह यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तसेच मित्रांनो, या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी अर्थातच आपले सर्वांशी लाडके ॲडव्होकेट प्रवीणदादा मधुकर ठाकूर यांची मात्र उपस्थिती या ठिकाणी आता थोड्याच वेळात होणार आहे. त्यांना आणण्यासाठी या स्पर्धेचे शिल्पकार स्वतः अमितदादा, तदनंतर कमिटी मेंबर्स मात्र त्यांना आणण्यासाठी गेलेले आहेत. मी प्रवीणदादांना विनंती करतोय की आपण मात्र आमच्या समवेत या ठिकाणी अतिथी कक्षाकडे मात्र यायचं आहे. स्वतः अमितदादा त्या ठिकाणी आणण्यासाठी मात्र गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट प्रवीणदादाबद्दल खूप काही बोलावंसं वाटतं, ज्याने खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्र असेल, कला क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये नेहमीच उंच भरारी घेतली आहे. मला आज या ठिकाणी अगदी आवर्जून सांगावं असं वाटतंय, माजी आमदार मधुशेठ ठाकूर म्हणजे आपले सर्वांचे लाडके पप्पा, या पप्पांची आठवण खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी होत आहे. त्या पप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवून ज्याने नेहमीच समाजसेवेचा वसा आपल्या हाती घेतला, समाजसेवा ज्याने सातत्याने अविरतपणे सुरू ठेवली, असे आपले सर्वांचे लाडके दादा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून ॲडव्होकेट प्रवीणदादा मधुकर ठाकूर यांचं या ठिकाणी आता नक्कीच आगमन होणार आहे. मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण मधुशेठ ठाकूर पप्पांना कोण विसरेल मित्रांनो. आमच्या खानाव गावामध्ये सुद्धा मी पप्पांना बऱ्याच वेळेला येताना पाहिलेलं आहे. संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये मधुशेठ ठाकूर यांचं कार्य हे काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे, परंतु तोच समाजसेवेचा वसा ज्याने अविरतपणे सदैव सुरू ठेवला. आपण या मॅच सुरू करायची आहे, विनंती असेल पंचांना मॅच सुरू करायची आहे. आपण या समाजामध्ये समाजाचं देणं लागतो, म्हणून नेहमीच ज्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला, चेहऱ्यावरती सदैव प्रवीणदादांचे हास्य असतं. आणि असे आपले सर्वांचे लाडके ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांना मी विनंती करतोय की कृपया आपण आमच्या अतिथी कक्षेमध्ये मात्र यायचं आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च खारीपाट प्रीमियर लीगच्या वतीने मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रवीणदादांबद्दल बरंच काही बोलावंसं वाटतं. चेहरा कधीही बघा, हसरा चेहरा नेहमीच असतो आणि प्रत्येकाला अगदी आपलंसं करून नेहमीच, आणि चेहरासुद्धा बघितला की मला लगेच पप्पांची आठवण होते. सेम तशीच त्यांचा अर्थात चेहरा आहे. तर नक्कीच त्यांचा पुनश्च मी आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे सौरभ भोरे आमच्यासोबत जॉईन झालेत. सलग चेंडूवरती प्रसाद पाटीलने 2 मोठे फटके लगावले. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा अमितदादा नाईक, तसेच नुकतेच उपस्थित झालेले या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. 5000 रुपये आहेत हॅट्रिकसाठी, परंतु येथे हलकाच अपील. प्रसाद पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे प्रेक्षक वर्गाकडून. तत्पूर्वी यश पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. एका हातात जर कॅच पकडलात तर सुमित पाटील यांच्याकडून येथे तब्बल 5000 रुपये मिळतील. सन्माननीय अमोल थळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी दादांनाच विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी उपस्थित अमोल थळे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. मॅच सुरूच राहील. मी प्रवीणदादांना सुद्धा विनंती करतोय की आपण दोघांनी या ठिकाणी अमोलचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे.
मोठा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचा सुद्धा या ठिकाणी गुणगौरव, त्याचा सन्मान आपण घेत आहोत. धन्यवाद. तसेच सन्माननीय अंकित शहा या ठिकाणी आलेले आहेत, लोणगर गावचे युवा उद्योजक. त्यांना सुद्धा मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. मी दादांनाच विनंती करतोय, अमित दादा आपल्या शुभहस्ते या ठिकाणी. तसेच सन्मान्य कीर्ती शहा आपण देखील प्रेक्षकांमध्ये आहेत, आपण देखील यायचं आहे. युवा उद्योजक कीर्ती शहा साहेब आपण लगेच यायचं आहे. सन्मान्य अंकित शहा युवा उद्योजक आहेत, त्यांचा देखील सत्कार लोणगर इथून आलेला आहेत. दादांच्या शुभहस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय. तसेच सन्माननीय कीर्ती शहा एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच जे बक्षिसांची खैरात करतात असे आपले सन्माननीय कीर्ती शहा हे देखील मैदानावरती आलेले आहेत. त्यांना सुद्धा मंडळातर्फे विनंती आहे की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. सौरभ, ओव्हर टू सौरभ. धावा झालेले आहेत 12. विकेट हॅट्रिक साठी येथे संधी आली आहे. कीर्ती शहा यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक रोशन साठी ही संधी आली आहे. ठीक, आपण आता सौरभ या ठिकाणी विशेष सन्मान घेतोय. कृपया प्रत्येकाचं लक्ष असू द्या. मी अगोदरच या ठिकाणी अनाउन्समेंट केली आहे, परंतु या ठिकाणी आता ॲडव्होकेट प्रवीण दादा आले, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितोय की या ठिकाणी आपण जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा सुरू करतो किंवा ऑर्गनाईज करत असतो तेव्हा एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या विभागामधून एखादा खेळाडू मोठा झाला पाहिजे. एकच खेळाडू ते प्रत्येक खेळाडू मोठा झाला पाहिजे. आम्ही दादाचं सुद्धा तेच स्वप्न होतं की आपण अशा पद्धतीने क्रिकेट स्पर्धा का ठेवतोय, याचं एकच पर्पज आहे, एकच हेतू आहे की आपल्या या खारेपाटामधून बरेचसे खेळाडू वरती जावेत. त्यापैकी 2 खेळाडू आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. एक नाव आहे ते म्हणजेच नौखार गावचा मोन्या, ज्याने संपूर्ण भारतभर आपल्या खारेपाटाचं नाव, आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव केलेलं आहे. त्याचा सत्कार आपण आता अमितांच्या शुभहस्ते आपल्या प्रवीणांच्या शुभहस्ते आपण घेणार आहोत. मी विनंती करतोय मोन्याला की आपण समोर यायचं आहे. नौखार गावमधून प्रवास सुरू झाला. अलिबाग तालुक्यामध्ये ज्याने वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं, मग त्याचा खेळ यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिला. तो पाहता पाहता रायगड जिल्ह्यामध्ये गेला. रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याचा उत्तुंग असा खेळ आपण पाहिला. आणि आज संपूर्ण भारत म्हणजेच काय, गुजरात असेल, सुरत असेल किंवा विविध राज्यांमध्ये ज्याने खूप चांगला मोठा प्रवास केला आणि त्याचा सत्कार आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. मोन्या, विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. तसेच अजून एक विशेष सन्मान आहे. खऱ्या अर्थानं पूर्वी आपण सातत्यानं माईकमधून सांगायचो की पनवेल तालुक्यामध्ये अमेक खेळाडूला एवढ्या बाईक मिळाल्या, मुंबईमध्ये अमुक खेळाडूला एवढ्या बाईक मिळाल्या, परंतु एक नाव आपल्या अलिबागमध्ये सुद्धा आता निर्माण झालंय. अर्थातच ज्याच्या नावावरती 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 4 बाईक ज्याने आपल्या नावावरती केल्यात, असा आपला अर्थातच हाशोरे गावचा पिंट्या पाटील, याचा देखील आपण या ठिकाणी विशेष सत्कार घेणार आहोत. पहिली बाईक त्यांनी खारघर इनामपुराला जिंकली होती. दुसरी बाईक त्यांनी ढाटाव रोहाला जिंकली होती. तिसरी बाईक अलिबाग प्रीमियर लीग झिराड इथे जिंकली होती. आणि चौथी बाईक आताच रिसेंटली जी मास्टर लीग झाली पनवेल येथे चौथी बाईक जिंकलेली आहे. तर आपण पिंट्याचा सुद्धा सत्कार या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करणार आहोत. मी दोघांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण ही जी स्पर्धा ऑर्गनाईज करतो, अशा पद्धतीने स्पर्धा ऑर्गनाईज करतो, याचं हे मोठं यश आहे. कारण प्रवीण दादा, मी नेहमीच म्हणत असतो की कलाकार कितीही मोठा असू द्या, मग तो राजकारणामधला असेल, तो समाजकारणामधला असेल, त्याला त्या प्रकारचा मंच नाही मिळाला तर त्या कलेला शून्य किंमत असते. आज अमित दादाने मोठा मंच उभारून दिला आणि म्हणूनच की काय, आपल्या खारेपाटामधील अनेक असे खेळाडू वरती गेलेत. त्यापैकी हे 2 खेळाडू आपल्या मंचावरती आहेत. पिंट्या पाटील, ज्याचा आपण सत्कार करतोय, तब्बल 4 बाईक, अलिबाग तालुक्यामधील एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 4 बाईक तब्बल झाल्या. त्याचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेचे शिल्पकार अमितदादा नाईक, तसेच ॲडव्होकेट कॅमेरामन या ठिकाणी फोकस करायचा आहे, ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, तसेच त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व
धाडणीचे कार्यकर्ते या सर्वांच्या समवेत अलिबागमधील एकमेव ज्याच्या नावावरती याच गावचा सुपुत्र पिंट्या पाटील अर्थातच प्रफुल्ल पाटील याचा या ठिकाणी आपण सत्कार घेतोय, सन्मान करतोय. पिंट्या 4च्या 14 बाईक होताना आम्हाला पाहायचे आहे, 14च्या 24 बाईक आम्हाला होताना लवकरच पाहायचं आहे. येस, आणि अमित दादांचा नक्कीच सपोर्ट नेहमीच असतो. तसेच मोन्याला सुद्धा विनंती असेल की आपण यायचं आहे. डीजे तसेच प्रथमेश ठोंबरे आणि ओमकार ठोंबरे आपण देखील व्यासपीठावरती आलेले आहात. लगेच दादांच्या शुभास्ते आपण